हॉटेलमध्ये वडापावच्या गाडीवर आपण नेहमीच कांदा भजी आवडीने खातो, कारण कांदा भजी खूप टेस्टी असतात, खायला सुद्धा खूप भारी लागतात, क्रिस्पी कुडकुडीत असे हे कांदा भजी आपण नेहमीच बाहेर गेल्यावर काही खातोच. पण आज तेच कांदा भजी हॉटेलसारखे मस्तपैकी आपल्या घरच्या घरी बनवून खायचे. म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा आपण तेच कांदा भजी जर घरच्या घरी बनवले आणि घरचा स्वाद म्हणजे खूपच चांगला असतो, वेगळा लागतो. तर आज मी छान असे हे हॉटेलसारखे कांदा भजी कुरकुरीत असे हे बनवलेले आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तिकडे मी 3 मोठे कांदे पातळ स्लाइस कट करून घेतलेत. इकडे बघू शकता, हे असे उभे उभे पातळ असे स्लाइस काढून घ्यायचे आहेत. म्हणजे अगोदर कट करायचे आणि मग असे एक एक पाकळी याची काढून घ्यायची. सेम प्रोसेसनेच कांदे तुम्ही कट करा. हे बघू शकता, ते असं सेम प्रोसेसने असे पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या सुटसुटीत अशा करून घ्यायच्या. सहजपणे होऊन जातात, काही वेळ लागत नाही. हलक्या हाताने याला असं सोडून घ्यायचं आहे. तर मस्त सुंदर असे हे पाकळ्या कांद्याच्या सगळ्या अशा मोकळ्या सुटसुटीत करून घेतल्या, जेणेकरून कांदा भाजी आपले मस्त कुरकुरीत होतात, चांगला शेप भेटतो. आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं, किंवा एका टोप वगैरे तुम्ही वापरू शकता. तर इकडे मी छोटा एक डब्बा घेतलेला आहे, म्हणजे स्टीलचा. त्यामध्ये मी सगळे कट केलेले कांदे टाकून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया. तर त्याच्या अगोदर सर्वात पहिलं 5-10 मिनटं कांद्याला थोडंसं मीठ लावून ठेवून द्यायचं. याने काय होतं, याच्यामधला एक्स्ट्रा पाणी निघून जातं, मिठाचं पाणी सुटतं याला, आणि छान मग याचा मस्त एक टेस्टसुद्धा येते कांद्याला, आणि कुरकुरीत असं भरपूर वेळापर्यंत छान याच्यामध्ये कडकपणा राहतो. आता हे बघू शकता, 5-10 मिनटानंतर हे पाणी कसं निथळत आहे कांद्याचं, मिठाचं पाणी. आता हे मी सगळं काढून घेते जरा चाळणीच्या साहाय्याने, आणि मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायचं. बघू शकता सगळं पाणी सुटलेलं आहे. आता मी काढून घेतलं आहे स्वच्छ, आणि हात वगैरे धुवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये जरा मसाले टाकून घेऊया. हे असं कांदे पाणी काढून घेतलेलं मिठाचं, त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकायची. काही जास्त हळद वापरायची नाही, चिमूटभर हळद. आणि इकडे आवडीनुसारच तुम्ही लाल तिखट वापरू शकता. तर मला आवडतात थोडेसे तिखट, त्यामुळे मी 1-1.5 चमचा लाल तिखट वापरला. त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकून घेते, हे बघा. आणि त्यानंतर आपण इथे टाकायचं आहे हे जिरे. जिरेचा फ्लेवर प्रत्येक भाज्यामध्ये, कोथिंबीरची भाजी बोला किंवा कुठलेही भाजी असले ना, जिरे हे गरजेचे आहेत. त्यामुळे मी जिरे टाकलेत 1 चमच्याच्या अंदाजाने, छान फ्लेवर येतो आणि आपल्या पोटासाठी सुद्धा चांगले. त्यानंतर इथं धना पावडर टाकायचे. धना पावडर नसेल तर अख्खे धने थोडंसं कूट करायचं उकळीमध्ये, ते सुद्धा टाकले ना तर खूप मस्त लागतात. आणि त्यानंतर आता आपण इथे टाकणार आहोत तांदळाचं पीठ. हे खूप गरजेचं आहे, तांदळाचं पीठ नक्की टाका कांदा भाजी जर करायची असतील तर. तांदळाचं पीठ 2 चमचे टाकलेत, आणि बेसन पीठ मी इथं टाकते 3 चमचे. बेसन पीठ डायरेक्ट टाकायचं नाही आहे, नाही तर काय होतं, एकदमच मग भज्यासारखं होऊन जाईल. आपल्याला हे कांदा भजे ना मोकळे सुटसुटीत, ह्याला खेकडा भजेसुद्धा बोलले जातात. म्हणजे बेसन पीठ जर जास्त टाकलं ना तर पॅक होऊन जातात, एकदमच असे वड्यासारखं होऊन जाईल ते भजे, मग ते कांदा भजी ओळखून येणार नाही तुम्हाला. आता कांदा भजी ओळख म्हणजे कसं, पाकळ्या त्याच्या अशा दिसल्या पाहिजेत, म्हणजे त्याला खेकड्यासारखा एक लूक येतो. चारी बाजूने जसे खेकड्याचे नांगे असतात बघा, तशामुळं त्याला खेकडा भजीसुद्धा बोलले जातात, कारण की चारी बाजूने याच्या पाकळ्या ज्या आहेत ना दिसल्या पाहिजेत. म्हणूनच बेसन पीठ लागण तसंच टाकायचं आहे. तर मी बेसन पीठ थोडं टाकले, आणि तांदळाच्या पिठामुळं स्टफिंग पॅक राहते आणि कुरकुरीतपणा खूप छान राहतो भरपूर वेळापर्यंत. तर मी याला थोडा वेळ देते, आणि तोपर्यंत तेल इथं मी तापत ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये. चांगलं मिडियम करायचं तेल, जास्त काही हाय करायचं नाही, नंतर हळूहळू तेल गरम होत राहतं. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं मिडियम ठेवायचं. हे असे थोडं बॅटर उचलायचं कांदा भजेचं, आणि काहीही सेप द्यायची गरज नाही. जसं पडेल तसं हे कांदा भजे ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडत राहायचं. जितकं आडवे तिडवे कसेही पडू द्या, काही इतकं लक्ष द्यायचं नाही, कारण आपल्याला ह्याचा आकार असा ठेवायचा आहे जेणेकरून हे कांदा भजे आपले वाटले पाहिजेत. याला मी गोल आकार वगैरे काहीच देत नाही आहे, आणि तुम्ही पण करता वेळेस आला आकार वगैरे काहीच देऊ नका. हे असे पसरून द्या, छान असायला मस्त लूक येतो. परफेक्ट असे हॉटेलसारखे हे कांदा भजी मग तयार होतील. जर तुम्हाला हॉटेलसारखेच पाहिजे असतील तर थोड्या वेळाने बघू शकता मस्त आपले हे कुरकुरीत कांदा भजी कसे छान वाटायला लागलेत, अगदी परफेक्ट. जसे आपण बाहेर बघतो बघा वडापावच्या गाडीवर किंवा हॉटेलमध्ये आपण कधी ऑर्डर करतो कांदा भजी वगैरे, तर सेम असेच आपल्याला तिकडे बघायला भेटतात. कारण की आपण ना ह्याच्यामध्ये बेसन पीठ ना अगदी कमी मात्रामध्ये, म्हणजे लागत तेवढंच वापरले.
हे असं थोडं सुटलेलं जरा काढून घेते आणि मस्त असा लाल रंग इतका छान सुंदर आला आहे आणि याच्यामधला क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. पाकळी पाकळी कांद्याची दिसून येत आहे. तर आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये. हे असं एक्स्ट्रा ऑइल याचं मी काढून घेते आणि मग दुसरा बॅच टाकून घेते. घरच्या घरी बनवायचे कांदा भजे मस्त लागतात, टेस्टी खमंग. हे बघा, हे असे काढून घ्यायचे. ते छान सुंदर झालेले आहेत. आता दुसरे पण टाकून घेते लगेचच उरलेल्या तेलामध्ये. भरपूर असे भजे तुम्ही करू शकता. आता हे पुन्हा एकदा मी याच्यामध्ये टाकून घेते. बघू शकता काही म्हणजे तसंच टाकते, सुरुवातीला जसं टाकलं आहे तसं. याला गोळे वगैरे काहीच बनवायचे नाहीत. तर मी सगळे टाकून घेतलेले आहेत. हे बघा, आणि मग नंतर हात वगैरे स्वच्छ धुवून मग याला आपण छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कारण मसाला वगैरे हाताला चिटकला असतं ना, मग आपल्याला चमचा वगैरे पकडायला जरासा थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कधीही भजे करायच्या टायमाला ना हात वगैरे स्वच्छ धुवूनच करायचं. तर आता छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता कांदे भजे आपले किती सुंदर दिसत आहेत. कांदा भजीचा जो लुक आहे, जो आपला म्हणजे त्याला परफेक्ट जो टेक्स्चर हवा होता तोच आलेला आहे. असे गोळे गोळे वड्यासारखं अजिबात वाटत नाही, कारण आपण याला आकार दिलेला नाही आहे. हे बघा, हे खेकडा भजी वाटतात का नाही, एकदम परफेक्ट असे. तर हे सुद्धा काढून घेते आणि थंड करून एका प्लेटमध्ये तुम्हाला मी सर्व करून दाखवते. हे बघा, हे आपले कांदा भजी तयार झालेत. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. तर पाहता क्षणी वाटतात का आपण हे घरी बनवलेत, असं वाटतं आपण रेडीमेड आणलेले आहेत बाहेरून, पण हे घरी बनवलेत आपण घरच्या घरी. आणि घरी म्हणजे कसं आपण स्वतःच्या हाताने केलेलं असतं आणि सगळं काही आपलं व्यवस्थित असतं. हॉटेलपेक्षा आपलं घरचं खूप सेफ असतं खाणं. तर बघू शकता मस्त सुंदर असे हे कुरकुरीत गरमागरम असे हे क्रिस्पी कांदा भजी तयार झालेले आहे. त्याचा बघा आकार बघू शकता तुम्ही, खेकड्यासारखा आकार याच्यामुळंच भेटतो, कारण बेसन पीठ तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये परफेक्ट टाकलेलं आहे. हे असे गरमागरम कांदा भजी तुम्ही नक्की ट्राय करा, कधीही खाऊ वाटलं तरी. हे बघा मस्त झालेलं, मी जरा तोडून दाखवते, थोडंसं गरम लागतं आहे. हे बघा पाकळी पाकळी कशी कांद्याची सुटलेली आहे. आणि ही अशी भजी खाण्याची एक वेगळी मज्जा असते बघा. कांद्याचा एक फ्लेवर लागतो प्रत्येक बाईट्समध्ये, मसाल्याचा एक वेगळा फ्लेवर, खूप भारी लागतात असं खायला. तर मला इतका आवडला खाता क्षणीच, म्हणजे वरून इतका क्रिस्पीपणा जाणवते, असा आवाज येतो असा क्रिस्पीपणाचा. आणि दुसरी गोष्ट, आतमध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ मस्तपैकी नरम सॉफ्ट झालेलं आहे. आणि असे मस्त घरच्या घरी आपण हे कांदा भजी तयार केलेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर आवडत असेल तुम्हाला हे कांदा भजी खायला, तर घरच्या घरी पण नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप भारी बनतात आणि खूप सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा जो मी घेतला होता सुरुवातीला टेस्ट करायसाठी, तोच पुन्हा खाऊन घेते, कारण मला खरंच आवडलेले आहेत आणि तुम्हालाही खूप आवडतील ज्यावेळेस तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघता. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर आजची आपली ही कुरकुरीत गरमागरम कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.